Which from the following polymer is used in surgical suture? Nylon 66 thread असते ना, thread असते म्हणून यूज केलं जातं. It is used in making sheets, bristles for brushes, surgical sutures, textiles, fabrics, etc. पॉलिमर केमिस्ट्री बघतोय, पॉलिमर केमिस्ट्रीचे PYQs बघतोय. पॉलिमर केमिस्ट्रीचे PYQs साठी पहिला तुमचं काय व्हायला पाहिजे, तर तुमची थ्योरी चांगली व्हायला पाहिजे. आन्सर ते चुकीचं देऊ देत, त्याचं काय फरक पडत नाही, तुमचं बरोबर यायला पाहिजे टेक्स्टबुक रेफर करून. काय पण नाही, टेक्स्टबुक रेफर करायची. ते काय म्हणतात इम्पॉर्टंट नाहीये, काय बरोबर आहे ते इम्पॉर्टंट आहे. आता HDPE म्हणतोयस ना तू, HDPE मध्ये बघ युजेस. HDPE मध्ये तिथं सर्जिकल सर्चेस वापरले की झालेच, विषय झाड झाला. नेक्स्ट, which from the following is a thermosetting plastic? Thermosetting plastic, bakelite. Yes, thermosetting plastic bakelite. हार्डनिंग आणि सॉफ्टनिंग होत नाही, त्याचं काय होत नाही, हार्डनिंग आणि सॉफ्टनिंग. हे बघा तुमचे टायर्स वगैरे असतात ना, त्या टायरचे एक्झाम्पल आहे बॅकलाइट. टेक्स्टबुक ओपन करा, टेक्स्टबुक मध्ये बघा. रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. हे बघा इलॅस्टोमर मध्ये तुमचा येतंय काय, वल्कनाइज्ड रबर, ब्युना एस, ब्युना एन. ठीक आहे, इलॅस्टोमर्स मध्ये येते. त्यानंतर ना थर्मोसेटिंग प्लास्टिक, इथं आहे थर्मोसेटिंग प्लास्टिक. फॉर एक्झाम्पल हा थर्मोप्लास्टिक आहे, थर्मोसेटिंग त्याच्या खालचा थर्मोसेटिंग. बॅकलाइट, युरिया फॉर्माल्डिहाइड पॉलिमर, आणि काय आहे तर रेसिन्स. सो आन्सर मी तेच सांगितलं तुम्हाला, तिथं काय आन्सर दिले ते बघू नका, काय करेक्ट आहे ते बघा, त्यासाठी टेक्स्टबुक ओपन करा. Which from the following is thermostatic plastic? Bakelite, because त्याला रिहीट, रिशेप, रिमोल्ड करू शकत नाही. थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजे असे प्लास्टिक ज्याचं रिशेप, रिमोल्ड, रिहीट वगैरे काय होऊ शकत नाही. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मोनोमर युज्ड इन प्रिपरेशन ऑफ डॅकरॉन. डॅकरॉन मध्ये आपण इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफथॅलिक ऍसिड वापरतो. हा डॅकरॉन आहे, CH2 ट्वाइस OH आणि टेरिफथॅलिक ऍसिड. टेरिफथॅलिक ऍसिड अरोमॅटिक डायकार्बोक्सिलिक ऍसिड असतो, ज्याच्या पहिल्या आणि चौथ्या कार्बनला COH असतं. हेक्सामिथिलीन अमाइन आणि ॲडियापिक ऍसिड नायलॉन 66 देणार. टेरिफथॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकॉल डॅकरॉन देणार, पॉलिइस्टर देणार. मोनोमर डॅकरॉन, डॅकरॉन म्हणजेच पॉलिइस्टर असते. डॅकरॉन म्हणजेच काय असते, पॉलिइस्टर. इट इज अ टाइप ऑफ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कसला पॉलिमरायझेशन आहे, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. इथं बघा, इथं बघा कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. इथिलीन ग्लायकॉल प्लस टेरिफथॅलिक ऍसिड, टर्लिन ऑर डॅकरॉन. आहे का. नेक्स्ट बघा, which from the following polymer is used to obtain surgical sutures? आपण आत्ताच बघितलेलं, नायलॉन 66 is used in surgical sutures. Which from the following does not contain either COO म्हणजे ईस्टर पण लिंकेज नाहीये आणि अमाइड पण लिंकेज नाहीये, कोणताही लिंकेज नाहीये. ग्लिप्टाल मध्ये ईस्टर लिंकेज असतं, थर्मोकॉल मध्ये कोणताच लिंकेज नसतं. स्टायरीन आहे तो, स्टायरीन कोण आहे, पॉलिस्टायरीन, त्यामध्ये कोणताही लिंकेज नसतं, अमाइड पण लिंकेज नसतं आणि ईस्टर पण लिंकेज नसतं. पॉलीॲक्रिलामाइड अमाइड लिंकेज असतं, परपेक्स मध्ये पण अमाइड लिंकेज असतं. सो थर्मोकॉल म्हणजे पॉलिस्टायरीन,
त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लिंकेज नाही. व्हॉट आर द कंपाउंड्स युज्ड इन नायलॉन सॉल्ट? नायलॉन सॉल्ट मध्ये ऍडियापिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन. ऍडियापिक ऍसिड मध्ये पण 6 कार्बन आहेत आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन मध्ये पण 6 कार्बन आहेत, म्हणून नायलॉन 66 म्हटलं जातं त्याला. काय म्हटलं जातं त्याला? नायलॉन 66. कुठं आहे सांगा नायलॉन 66? HDP पॉलिथिन त्याच्या पुढंच आहे ना. हा हे बघा, ही नायलॉन सॉल्ट आहे. कोणती सॉल्ट आहे? नायलॉन सॉल्ट. ह्या नायलॉन सॉल्ट मध्ये ऍडियापिक ऍसिड आणि काय वापरलं जातं तर हेक्सामिथिलीन डायअमाइन. ऍडियापिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन. नेक्स्ट, which from the following polymer is used as a wool substitute? पॉलीऍक्रिलोनायट्राइल, ज्याला ऑर्लॉन ही म्हणतो. पॉलीऍक्रिलोनायट्राइल ज्याला ऑर्लॉन म्हणतो. ऑर्लॉन, ORLON, ऑर्लॉन. पॉलीऍक्रिलोनायट्राइल, that is ऑर्लॉन. Which of the following household plastic is used to prepare drinking straws? Drinking straws. स्ट्रॉ ड्रिंकिंग साठी काय वापरतो आपण? इथं बघा, हाय डेन्सिटी पॉलिथिनचे युजेस बघा. इट इज यूज्ड टू प्रिपेअर bucket, dustbin, bottles, pipes. It is used to prepare laboratory wares, other object, high tensile strength. हे low density. High density बघा, sorry, high density है low density. It is used in making producing extruded film sheets mainly for packaging and households, like preparation of squeeze bottles and attractive containers. Household material is used to prepare drinking straw. हा नाही, चेक करा. टेफ्लॉन कशासाठी वापरतो? इज यूज्ड फॉर मेकिंग कुकवेअर्स, ऑइल सील, गॅस्केट्स एक्सेट्रा. पॉलीप्रोपिलीन, पॉलिस्टायरीन तर नाही वापरत. पीव्हीसी पाईप्स बनवतो. पीव्हीसी पाईप्स वेगळे. इथं बघा, थर्माकोल, पीव्हीसी, वॉटर पाइप्स, रेनकोट्स, फ्लोरिंग्स. पीपी, पॉलीप्रोपिलीन. पॉलीप्रोपिलीन कुठे दिलंय का बघा? पॉलीप्रोपिलीन कुठे आहे? पॉलीप्रोपिलीन 330. नाही रे, पॉलीप्रोपिलीन नाहीच आहे. Which of the following is used household plastic? बघा, टेक्स्टबुक मध्ये नाहीये, पण पॉलीप्रोपिलीन यूज करतात. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नायलॉन टू नायलॉन 6 हा कोण आहे सांगा? नायलॉन टू नायलॉन 6 बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे आणि त्यासाठी आपण ग्लायसिन आणि एप्सिलॉन कॅप्रोइक ऍसिड वापरतो. ह्याचं ना फॉर्म्युला दिलेला नाहीये, पण मी तुम्हाला शिकवताना त्याचा फॉर्म्युला दाखवलाय. ग्लायसिन हा अल्फा अमाइनो ऍसिड आहे. इथं याचं दाखवलेलं ना, मी गेलं कुठं लिहिलेलं, मी दाखवले लेक्चर. ग्लायसिन NH2 CH2 COOH आणि एप्सिलॉन कॅप्रोइक ऍसिड NH2-CH2 5 times COOH. नायलॉन 2, नायलॉन 6 ला
ग्लायसिन आणि एप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ऍसिड. हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे ज्यामध्ये अमाइड लिंकेज असते. नेक्स्ट, आयडेंटिफाय द पॉलिअमाइड. पॉलिअमाइड नायलॉन लिंकेज, नायलॉन जेवढे आहेत ना, नायलॉन 6 नायलॉन 2,6 आणि नायलॉन 6 हे सगळे पॉलिअमाइड लिंकेज आहेत. कसले लिंकेज आहे? नेक्स्ट, which from the following is used to obtain the rubber belts? ब्युना, हा कुठे गेलं ब्युनायन? T25 आहे ना. रबर बेल्ट्स रे, हे सगळे टाइप्स ऑफ इलास्टोमर्स आहेत. हा फक्त ब्युना एंड कुठं दिलाय बघा, एंडला दिलाय, एंडला. हे सगळे वल्कनाइज्ड रबर, ब्युना एस, ब्युना एन, निओप्रिन हे इलास्टोमर्स आहेत. हा चार्ट बघा शेवटचा, ते सांगते मी तुम्हाला. ब्युना एन बघा, ब्युना एनचा चार्ट एंडला दिलाय ना, ब्युना एन, त्यामध्ये बघा हे सगळे रबर्स आहेत रे, रबर बेल्ट्स, ते परफेक्ट. ब्युना एन, मला वाटलं ब्युना एस पण आहे. ब्युना एन, ठीक आहे, फाइन. Which from the following is polyester fiber? Polyester, ester linkage, PHBV, polyhydroxybutyrate, cohydroxyvalerate, polyhydroxybutyrate, cohydroxyvalerate. एकदम एंडला बघा टेक्स्टबुकच्या एंडला, म्हणजे हा वाला, हा PHBV बघा, PHBV. हा, ह्या PHBV मध्ये हा जो आहे हा ईस्टर लिंकेज आहे. इथं जो आहे तो हा वाला ईस्टर लिंकेज. पॉलिस्टर आणि PHBV ईस्टर लिंकेज. पॉलिस्टर मध्ये डॅक्रॉन किंवा टर्लिन, डॅक्रॉन, टर्लिन आणि PHBV हे सगळे कसले लिंकेज आहेत तर ईस्टर. नेक्स्ट, which from the following polymer is biodegradable? Biodegradable, nylon 2- nylon 6, nylon 2- nylon 6. Next, which from the following polymer is used to obtain oil seals? Oil seals, टेफ्लॉन बघा, टेफ्लॉन, टेफ्लॉन बघा, टेफ्लॉन. Used, पेज नंबर याचं सांगायचं म्हणजे 330 आहे बघा. त्याची युजेस बघा. टेफ्लॉन इज युज्ड इन मेकिंग नॉनस्टिक कुकवेअर्स, ऑइल सील्स अँड गॅस्केट्स. टेफ्लॉन्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग मध्ये येते टेफ्लॉन्स. पुढचं बघा. What are the monomer used in preparation of PHBV? नाही, हा नाही, हा हा बीटा हायड्रॉक्सी ब्युटाराइक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी वेलरिक ऍसिड. वेलरिक 5 कार्बन, ब्युटरिक 4 कार्बन. बीटा हायड्रॉक्सी ब्युटारिक ऍसिड अँड बीटा हायड्रॉक्सी वेलरिक ऍसिड. नेक्स्ट, identify the monomer used in preparation of neoprene. Neoprene 2-chlorobuta 1,3 diene.
2-chloro-1,3 ब्युटाडाइन किंवा ब्युटा 1,3 डाइन, ब्युटा 1,3 डाइन, 2-chloro-ब्युटा 1,3 डाइन. Next, which among the following polymer consists of CONH linkage? CONH linkage, urea formaldehyde linkage, NH. कारण फॉर्माल्डिहाइडचा C डबल बॉन्ड आणि युरियाचा NH. सो युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन मध्ये C डबल बॉन्ड NH असतं, नायलॉन 6 मध्ये असतं, नायलॉन 6 मध्ये असतं आणि नायलॉन 2- नायलॉन 6 मध्ये असतं. नेक्स्ट, आयडेंटिफाय द मोनोमर ऑफ नॅचरल रबर. आयसोप्रीन. 2-मिथाइल ब्युटा 1,3 डाइन, 2-मिथाइल ब्युटा 1,3 डाइन. पेज नंबर सांगा मला फक्त, याच्या आधीच आहे नॅचरल रबर्स, तिथं वरती आहे ना. हा वाला बघा, आयसोप्रीन. आयसोप्रीन CH2 डबल बॉन्ड C, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, आयसोप्रीन. आयसोप्रीन पासून पॉलीआयसोप्रीन नॅचरल रबर असते, त्याचं आपण काय करतो माहित आहे, वल्कनायझेशन करतो, वल्कनायझेशन, वल्कनाइज्ड रबर मिळतं. Which from the following polymer is used to prepare shoe soles? Shoe soles. ब्युना N. बाउना नाही आहे तो, ब्युना आहे, ब्युना. ब्युना N. बाउना याने ड्वार्फ, ड्वार्फ याने नॅनो, ग्रीक वर्ड. आयडेंटिफाय द यूज ऑफ ग्लिप्टाल. ग्लिप्टालचा यूज बघा काय, असे यूजेस बघायला टेक्स्टबुक कशासाठी ठेवलाय रे. लॅकर्स, पेंट्स अँड लॅकर्स, टू ऑब्टेन पेंट्स अँड लॅकर्स. टर्पेंटाईन सारखं असतं. लॅकर्स वरती लावतो ना, किंवा बेस दाखवते. पेंट्स अँड लॅकर्स. नेक्स्ट, आयडेंटिफाय अ कोपॉलिमर. कोपॉलिमर म्हणजे कोण, ज्यामध्ये दोन वेगवेगळे मोनोमर आहेत. यश, कोपॉलिमर म्हणजे कोण, ज्यामध्ये दोन वेगवेगळे काय आहेत तर मोनोमर. हे बघा, पॉलीप्रोपिन मध्ये एकच मोनोमर असते, प्रोपिन. पॉलीऍक्रिलोनायट्राइल मध्ये एकच असते, ऍक्रिलोनायट्राइल. ब्युना एस कोपॉलिमर, कारण ब्युटाडाइन आणि स्टायरीन. बाळांनो, नायलॉन 6 पण कोपॉलिमर मध्ये येते, पण ऍक्च्युली ते नायलॉन सॉल्ट फॉर्म करते ना, आणि तो नायलॉन सॉल्ट सिंगल मोनोमर म्हणून कंबाईन होत जात. त्यामुळे ब्युना एस आणि नायलॉन 6 मध्ये ब्युना एस इज अ कोपॉलिमर. ब्युना एस इज अ कोपॉलिमर. ब्युटाडाइन आणि स्टायरीन हे दोन वेगवेगळे मोनोमर यूज करतो. Which from the following compound thermocol is obtained? Thermocol is obtained from styrene. Thermocol is obtained from styrene. Which from the following is a thermosetting plastic? Thermosetting plastic, urea formaldehyde. Thermosetting plastic कोण आहे, urea formaldehyde. Which of the following is used in preparation of polyacrylonitrile? Vinyl cyanide. Vinyl cyanide, CH2 double bond CHCN. Cyanide. Vinyl cyanide म्हणजे ऍक्रिलोनायट्राइल. ऍक्रिलोनायट्राइल n टाइम्स रिपीट झाला तर पॉलीऍक्रिलोनायट्राइल. तसं नाही, आपल्याला माहिती असायला पाहिजे. CN म्हणजे सायनाइड, सायनाइड म्हणजे ऍक्रिलोनायट्राइल. Which from the following polymers are used in the cotton developing terracotta? Dacron.
टेरिकॉट टेरिवूल, टेरिकॉट टेरिवूल, टेरिलिन प्लस कॉटन टेरिकॉट, टेरिलिन प्लस वूल टेरिवूल आणि टेरिलिनचं दुसरं नाव डॅक्रॉन आहे. टर्लिन डॅक्रॉन म्हणजेच पॉलिएस्टर, टर्लिन डॅक्रॉन म्हणजेच पॉलिएस्टर. आयडेंटिफाय द मोनोमर्स युज्ड इन ग्लिप्टाल. हे बघा इकडे बघा, हे बघा तुमचं जे हे आहे की नाही टेरलिन किंवा डॅक्रॉन, त्यामध्ये टेरिफथॅलिक ऍसिड असते आणि ग्लिप्टाल मध्ये फथॅलिक ऍसिड असते. इथिलीन ग्लायकॉल दोघांमध्ये असते, दोन्ही पॉलिएस्टरच आहेत. डॅक्रॉन आणि ग्लिप्टाल पॉलिएस्टरच आहेत, दोघांमध्ये इथिलीन ग्लायकॉल असते. फरक काय आहे की टेरिलिन मध्ये टेरिफथॅलिक ऍसिड असते आणि ग्लिप्टाल मध्ये फक्त फथॅलिक ऍसिड. फथॅलिक ऍसिड फर्स्ट आणि सेकंड कार्बनला COOH ग्रुप आहे. फर्स्ट आणि सेकंड कार्बनला COOH ग्रुप आहे. नेक्स्ट, identify the thermoplastic. Thermoplastic which can be easily remold, reshaped. Remold, reshaped. Bakelite नाही. कोण आहे बघा रिमोल्ड रिशेप करू शकतो? पॉलीविनिल. हे बघा थर्मोप्लास्टिक, पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, पॉलीविनाइल. थर्मोप्लास्टिक कोण आहे? पॉलिथिन, पॉलिस्टायरीन आणि पॉलीविनिल. पॉलीविनाइल, पॉलीविनिल. नेक्स्ट, which from the following polymer is obtained by condensation polymerization method? Condensation polymerization method, nylon 6,6. Condensation polymerization method, nylon 6,6. Which from the following polymer is fiber? Nylon 6,6 is a fiber. Who is a fiber? Nylon 6,6, nylon 6 सगळे fibers असतात. Which from the following polymer needs peroxide for the initiation? Peroxide, acrylonitrile, polyacrylonitrile. हे बघा जेवढे काय होमोपॉलिमर्स आहेत, पॉलीअॅक्रिलोनाइट्राइल, पॉलीप्रोपिलीन, पॉलीइथिन, पॉलीविनिल क्लोराइड, हे सगळे फ्री रॅडिकल मेकॅनिझम. कसले मेकॅनिझम? कोण कोण? पॉलीइथिन, मग हाय डेन्सिटी पॉलिथिन असू दे किंवा लो डेन्सिटी पॉलिथिन असू दे. पॉलीअॅक्रिलोनाइट्राइल म्हणजेच ओरलॉन, पॉलीविनिल क्लोराइड, पॉलीप्रोपिलीन, टेफ्लॉन, कोण? सगळे पेरॉक्साइड इनिशिएटर्स आहेत. कोण इनिशिएट करते रिएक्शन? येस, फ्री रॅडिकल मेकॅनिझम, पेरॉक्साइड इनिशिएट करतं. Which from the following is obtained by addition polymerization? Teflon. Nylon 6 हे रिंग ओपनिंग आहे. नायलॉन 6 यशो. Nylon 6 is ring opening. Terling is condensation and nylon 6,6 is also condensation. Which from the following is classified as fibers? Polyesters? नाही, पॉलीइस्टर्स दिलंय, चेक करा एकदा. फायबर्स पॉलीअमाइड्स यायला पाहिजे ऍक्च्युली. हा पॉलिएस्टर पॉलीअमाइड्स, ठीक आहे. सी होय बरोबर आहे, खरं कुठं आहे ते माहीतच राहायचं. ही सी काय आहे? सी पॉलिएस्टर्स अँड पॉलीअमाइड्स आर फायबर्स. ठीक आहे. नेक्स्ट, which from the following polymer is urea formaldehyde resin? हे बघा हा युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन आहे. इथं बघा हा इकडे बघा रे, NH2C डबल बॉन्ड NH2 असतं म्हणजे युरिया झालं आणि फॉर्माल्डिहाइड C डबल बॉन्ड OHH असते. मग इथला ऑक्सिजन HCHO मधला ऑक्सिजन, इथला हायड्रोजन, दॅट इज युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. कसला रेझिन आहे? युरिया फॉर्माल्डिहाइड. नेक्स्ट कोण आहे बघा? विच ऑफ द फॉलोइंग पॉलिमर नीड्स दिस? इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल कोणाला लागतंय? इथिलीन ग्लायकॉल ग्लिप्टालला आणि टेरिलिन. टेरिलिन म्हणजेच डॅक्रॉन, ग्लिप्टाल म्हणजे टेरिलिन, टेरिलिन म्हणजेच कोण असतं तर डॅक्रॉन. विच ऑफ द फॉलोइंग नीड्स इथिलीन ग्लायकॉल? इथिलीन ग्लायकॉल डॅक्रॉन किंवा
डॅक्रॉन किंवा ग्लिप्टाल. डॅक्रॉन किंवा डॅक्रॉन म्हणजे स्टेरिलिन बाळांनो आणि वेगळा ग्लिप्टाल. 37. Which from the following polymer used as a substitute for wool? आताच आपण बघितलं पॉलीॲक्रिलोनायट्रेल. पीव्हीसी पाईप असते ते घरातले पाईप्स ते त्याचे ब्लँकेट्स बनव. सबस्टिट्यूट वूड म्हणजे ब्लँकेट्स बनवतात. पाईपचे वूल काय पाईपचे हे बनवून. सेमी सिंथेटिक पॉलिमर सेल्युलोज नायट्रेट विस्कस रेयॉन हे सगळे काय आहेत तर सेमी सिंथेटिक. माझं जे तोंड बघत बसलेत किंवा जे असंच बसलेत एन्जॉय करत त्यांनी पॉलिमरचे लेक्चर्स बघा. आयडेंटिफाय द पॉलिमर यूज टू ऑब्टेन डिस्पोजेबल कप्स अँड प्लेट्स. डिस्पोजेबल कप्स अँड प्लेट आहे तर कोण असणार आहे रे? इझिली डिस्पोजेबल कप्स अँड प्लेट. थर्मोकॉल. थर्मोकॉल डिस्पोजेबल कप्स अँड प्लेट्स. म्हणून तर ते वापरायचं नाहीये. लीच त्यामध्ये जे आपण फूड खातो त्या फूड मध्ये मग ते कार्सिनोजेनिक ह्युमन कार्सिनोजेनिक इन्सिडेंट करणार आहे. हा कोणता लिंकेज आहे हा? सी डबल बॉन्ड और NH अमाइड लिंकेज. काय म्हटलंय नी? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कंटेन्स PN. PN म्हणजे पॅन म्हणजे पॉलीॲक्रिलोनायट्रेल. थँक्यू. कुठला पॅन? Which identify the monomer used to obtain polymer that resembles wool. Resembles wool हा acrylonitrile. CH2 double bond CH single bond CN. Which from the following polymer trade name is used to obtain paints. पेंट साठी आता आपण बघितलेलं कोण? पेंट साठी कोण बघितलेलं होतं? ग्लिप्टाल. हा थँक्यू. Which among the following polymer is used for manufacturing water pipes? PVC. Which among the following polymer contains C double bond or NH linkage? Urea formaldehyde. Which of the following contains ester linkage? PHBV. Polyhydroxybutyrate, co-beta hydroxyvalerate. Which from the following needs dihydric alcohol? Dihydric alcohol, ethylene glycol. इथिलीन ग्लायकॉल, ग्लिप्टाल आणि डॅक्रॉन. डॅक्रॉन म्हणजे स्टेरिलिन. डॅक्रॉन म्हणजे स्टेरिलिन. बरं, आयडेंटिफाय द सोर्स ऑफ लिनेन फ्लॅक्स प्लांट. बेस्ड ऑन सोर्स लिनेन फ्लॅक्स प्लांट लागते. कोणता प्लांट लागतंय? फ्लॅक्स प्लांट. एकदम स्टार्टिंगला तुमचा आपला जो टॉपिक स्टार्ट झाला ना त्यावेळी आहे बघा. अरे लईच पुढे गेलं. हे बघा. These are obtained from plant. For example, cotton and linen are obtained from cotton is obtained from cotton plant. Linen is obtained from flax plant. Linen is obtained from flax plant. मार्क खाणार दुसरं काय करणार नाही आता. Which from the following statement is not correct about thermoplastic polymers? Thermoplastic polymers, they possess extensive cross-linking. Bakelite थर्मोसेटिंग प्लास्टिक असतात की नाही? थर्मोसेटिंग प्लास्टिक त्यामध्ये असते possess extensive cross-linking by covalent bond. Possess extensive linking by covalent bond. Next, identify a polymer obtained from beta hydroxybutyric acid and co-beta hydroxyvaleric acid. PHBV, polyhydroxybutyrate, co-beta hydroxyvalerate. कोपॉलिमर आहे म्हणून तो को असतो. कोपॉलिमर आहे म्हणून काय असतं? को. कोपॉलिमर आहे म्हणून काय असतं? को. को हा शब्द का असतंय माहित असायला पाहिजे आपल्याला.
Next, which from the following monomer is used to represent obtained polymer? Bisphenol, acrylamide, methyl मेटा acrylate. का acrylamide दिलाय? हा पण आहे ना हे बघा चार्ट बघा लास्ट. मिथाइल मेटा acrylonitrile बरोबर कोण आहे का? पॉलिमर which monomer? अच्छा नाही मोनोमर कोणता विचारलाय. ठीक आहे. ऍक्रिलामाइड म्हणजे कोण सांगा? विनिल सायनाइड. कोण आहे तो? विनिल सायनाइड. नेक्स्ट, which from the following polymers is grouped under elastomers? Elastomers, Buna S, Buna S, Buna N, neoprene, vulcanized rubber, सगळे elastomers. Buna S, Buna N, vulcanized rubber, neoprene सगळे काय आहेत तर elastomers. Identify the polymer used to obtain LCD screen from the following. बघा मला माहित नाही. येस चार्ट मध्ये बघा चार्ट मध्ये बघा परस्पेक्ट आहे का बघा परस्पेक्ट आहे का? LCD स्क्रीन तिथं ह्याच्यामध्ये चार्ट मध्ये नाही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय? हा विषय संपला. Which polymer is obtained using this monomer? तो ब्युटाडाइन आहे. काय? ब्युटाडाइन आणि तो सायनाइड आहे. ब्युना एन कारण ब्युटाडाइन आणि ऍक्रिलोनाइट्राइल. ब्युना एन. Identify the biodegradable polymer from the following. Identify the thermoplastic from the polymer. कोण आहे? मला माहित नाही सांगा. पॉलिथिन आहे. कोण आहे? Which from the following is a copolymer? नायलॉन 66 का ब्युना एस? ब्युना एस का ब्युटाडाइन आणि स्टायरीन. नायलॉन 66 ऍक्च्युअली नायलॉन सॉल्ट फॉर्म करते कंडेन्सेशन न आणि मग तो पॉलिमर. Which from the following statement about neoprene is false? हे कोण करते हे MGO? हे निओप्रिनचं वल्कनाइज निओप्रिन असते ना त्यामध्ये आपण MGO वापरतो पण तो कोपॉलिमर नाहीये. काय नाहीये? तो होमोपॉलिमरच आहे. नेक्स्ट, which from the following polymer is not obtained by addition polymerization method? addition polymerization न कोणतं मिळालेलं नाही. हा ना नायलॉन 6 ओपन रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. कसला पॉलिमरायझेशन वापरलाय तो? कसला पॉलिमरायझेशन वापरलाय? रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. नेक्स्ट, which from the following is not true about natural number? It contains butadiene आणि styrene. Not true विचारले ना. It contains butadiene आणि styrene. Next, identify the homopolymer. थर्माकोल. थर्माकोल कसला पॉलिमर आहे? कारण स्टायरीन वापरतो तिथं मग एन टाइम स्टायरीन कंबाईन होतो पॉलिस्टायरीन. नेक्स्ट, which from the following polymer is obtained by ring opening? रिंग ओपनिंग मध्ये हा बघा हा NHCH2CO एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असते ना त्याचं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होतं. काय होतं त्याचं? रिंग ओपनिंग. 61.
नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? मी घेते रे माझं, तुम्ही घ्या. Which from the following is a polyester fiber? अच्छा, which forms from using polyester fiber? To obtain terry wool. हाँ, to obtain terry wool. Polyesters, terry wool आणि काय बनवतात तर terrycot. Identify thermosetting polymer from the following. Thermosetting polymer. युरिया फॉर्मल्डिहाइड. क्रॉस लिंकिंग, जिथं क्रॉस लिंकिंग आहे ना ते थर्मोसेटिंग. जिथं क्रॉस लिंकिंग आहे ते थर्मोसेटिंग. Which among the following polymer is obtained by ring opening polymerization? Ring opening polymerization, nylon 6. Ring opening polymerization, nylon 6. Identify the monomer used in Buna S, 1,3 butadiene and styrene. Which from the following polymer is classified as a fiber depending upon intermolecular forces? Fibers मध्ये कोण येतंय? टेरिलिन येणार. फायबर मध्ये काय येणार आहे? टेरिलिन, कारण पॉलिइस्टर आहे तो. काय आहे तो? पॉलिइस्टर. नेक्स्ट, आयडेंटिफाय द यूज ऑफ HDP. HDP हाय डेन्सिटी पॉलिइथिन कशासाठी वापरला जात आहे? सबमराइन केबल इन्सुलेशन का मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉयज? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॉयज. हा, इथं बघा. HDPE is used to manufacture toys, other household articles, bucket, dustbin, bottles, pipes, etc. It is used to prepare laboratory wares and other objects where high tensile strength and stiffness is required. Identify the polymer obtained. Buna N. S नाही, Buna N. Cyanide आहे ना, N. हा, मला हे सायकल. Which from the following polymer is used to obtain plastic dinnerwares? Melamine formaldehyde polymer. अनब्रेकेबल असतात, हाय हीट रेजिस्टंट असतात. अनब्रेकेबल असतात, हाय हीट रेजिस्टंट असतात. अनब्रेकेबल असतात, हाय हीट रेजिस्टंट. समजतंय? नेक्स्ट, आयडेंटिफाय द मोनोमर टू यूज टू प्रिपेअर नोवोलॅक. नोवोलॅक फिनॉल फॉर्माल्डिहाइड. हे बघा, फिनॉल फॉर्माल्डिहाइड जेव्हा स्ट्रेट चेन मध्ये लिंक होतो तेव्हा नोवोलॅकची पावडर मिळते, आणि त्यावेळी क्रॉस लिंकिंग जेव्हा होतंय फिनॉल फॉर्माल्डिहाइडचं बॅकलाइट मिळतं. फिनॉल फॉर्माल्डिहाइड पासून मिळालेली जी नोवोलॅकची चेन आहे त्याचं क्रॉस लिंकिंग केलं तर बॅकलाइट, नाही तर नोवोलॅक पावडर. Which among the following is an example of branch chain polymer? Low density polyethylene. Abstraction of hydrogen atom from the end chain and free radical form. Which from the following is not true about the natural rubber? It is obtained from, not true विचारले ना, it is obtained from chloroprene. It is obtained from isoprene. Isoprene 2-methyl buta 1,3 diene. Next, identify the monomer used in Teflon. Teflon C2F4. CF2 double bond CF2. CF2 double bond CF2. Which among the following statement is not true for low density polyethylene? Low density polyethylene
नाही, दोघांना पण पर ऑक्साईड लागतात. नॉट ट्रू विचारले. It requires pressure. It needs low pressure. It needs high pressure. It needs high pressure. हे बघा, पॉलिइथिन आहे ना, लो डेन्सिटी असू दे किंवा हाय डेन्सिटी असू दे, त्याला फ्री रॅडिकल मेकॅनिझमच लागते. काय लागतंय? काय लागतंय? फ्री रॅडिकल मेकॅनिझम. Which from the following polymer is grouped under the category of elastomers? Elastomers, neoprene. Elastomers, neoprene. Which from the following polymer is used to obtain tire cords? Tire cords ला टायर कॉर्ड जरा बघा काय वापरलेलं होतं? नायलॉन 6 वापरलेलं का बॅकलाइट? नाही. टायर कॉर्ड साठी काय यूज केलंय बघा? नायलॉन 6. हे बघा, नायलॉन 6 टायर कॉर्ड्स. Nylon 6 tire cords, nylon 6. Next, identify the thermosetting polymer from the following. Urea formaldehyde resins. Which from the following is not a property of LDPE? It is crystalline. LDPE crystalline नसतं. Which from the following polymer is obtained from isoprene, natural rubber? आयसोप्रीन पासून काय बनतंय? पॉली आयसोप्रीन, नॅचरल रबर. आणि त्याचं वल्कनायझेशन केलं की वल्कनाइज्ड रबर. नेक्स्ट, नेम द accelerator used to introduce network of cross-link in elastomers. Networks of cross-link in elastomers. Zinc, ethyl, xanthate. झिंक ब्युटाइल आहे का इथाइल आहे? बघा, माझ्या मते झिंक ब्युटाइल आहे. झिंक ब्युटाइल, ZbX. झिंक ब्युटाइल xanthate. Zinc butyl xanthate. Next, which among the following pair of polymer contains both members of copolymers? हे SBr, स्टायरीन ब्युटाडाइन पण कोपॉलिमर आहे आणि PHBV पण काय आहे तर कोपॉलिमर आहे. स्टायरीन ब्युटाडाइन रबर पण कोपॉलिमर आहे आणि PHBV पण काय आहे? काय आहे? कोपॉलिमर. PHBV पण काय आहे? कोपॉलिमर. नेक्स्ट, आयडेंटिफाय अ कोपॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. कोपॉलिमर टेरिलिन का तर त्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिफथॅलिक ऍसिड वापरलं जातं. नेक्स्ट, which among the following is not true about high density polyethylene? It needs, not true ना, it needs high pressure, it needs low pressure, 6 to 7 atmospheric pressure. Which from the following monomer is used to prepare thermocol? Thermocol, styrene. Identify the biodegradable polymer. Nylon 2-nylon 6. Linear polymer HDPE, high density polyethylene. कोणता polyethylene? High density polyethylene. Next, which from the following polymer is grouped in the category of elastomer? Elastomers मध्ये Buna S. Next, which from the following polymer is obtained from C2F4? Teflon. Identify the homopolymer. Homopolymer polyacrylonitrile. Which among the following polymer is used in surgical sutures? Nylon 66.
हा कोण आहे सांगा? CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड C डबल बॉन्ड O NH2 कोणता आहे बघा हा? पॉलीॲक्रिलामाइड. पॉलीॲक्रिलामाइड. Next, which among the following polymer is used to obtain bristles? Bristles साठी nylon 66. Bristles nylon 66. Identify the use of polystyrene for household purposes to manufacture disposable cups and plates. Next, which among the following pair of monomer does not generate polyamide? Polyamide हा नाही जनरेट करणार. पॉलीइस्टर जनरेट करणार. PHBV. पॉलीहायड्रॉक्सी ब्यूटारेट कोहायड्रॉक्सी वेलारेट. Which of the following statement is not true about Buna S? It is a vulcanized rubber. Not true, it is a vulcanized rubber. Buna S is not a vulcanized rubber. ब्युना अरे वल्कनायझेशन म्हणजे आपला नॉर्मल नॅचरल रबरचा क्रॉस लिंकिंग जेव्हा सल्फर बरोबर करतो ते वल्कनायझेशन म्हणतो आपण त्याला. हे सगळे हे आहेत सिंथेटिक रबर आहेत. ब्युना एन ब्युना एस निओप्रिन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू विचारले ना. हा ते पण फॉल्स आहे आणि हे पण फॉल्स आहे. इट इज नॉट अ वल्कनाइज्ड रबर. ब्युना एस इज नॉट अ वल्कनाइज्ड रबर. इट इज अ कोपॉलिमर. बघा ब्युना एस आहे सेपरेटली दिलेलं. Which among the following polymer is heat resistant and used to obtain oil seals? Teflon. Identify the use of HDPE. HDPE, manufacturing the bottles to store shampoo. Which from the following polymer is used to obtain electrical and telecommunication hard wires? Polycarbonates. पॉली ह्याच्यामध्ये चार्ट मध्ये बघा लास्टच्या पॉलीकार्बोनेट्स आहेत ना. पॉलीकार्बोनेट्स असणार आहे. Which among the following polymer is used to obtain hose pipes for transport of gasoline? Transport of gasoline. चेक करा. चेक करा. पीव्हीसी दिलाय का बघा. पेज नंबर ते नाही आहे, त्यात पीव्हीसी नाही आहे. काय काय दिलंय? येस चुकलंय त्यांचं. तुम्ही टेक्स्टबुक रेफर करा. मी तेच सांगते 100 वेळा. पीव्हीसी वॉटर निओप्रिन होज पाईप्स इंटरॅक्ट करत नाही ऑइल बरोबर. न्यूट्रल असतं. होज पाईप्स निओप्रिन. पीव्हीसी येत नाही त्याचं. इथं बघा neoprene is particularly resistant to petroleum and vegetable oils and light as well as heat. Neoprene is used making hose pipes for transport of what? Gasoline and making gaskets. असं तुम्ही लाईन फिरवला हा दिलंय असं नसतंय ते. टेक्स्टबुक पाठ असायला पाहिजे त्यासाठी. 100. चला 100 एंड करूया. Which of the following 100 एंड नको 100 व्हायचे अजून.
Which of the following monomer is used in preparation of polyacrylonitrile? CH2 double bond, CH single bond, CN. काय संपलं? पॉलिमर केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री.